ठाण्यातील कासरवड्डी हत्याकांड इथे झालेल्या हत्याकांडाचा गुंता पोलिसांनी सोडवलाय। हसनैन वरेकरनं त्याच्या 14 कुटुंबियांची केलेली हत्या ही घरगुती नाजूक संबंध आणि सर्व नातेवाईकांकडून घेतलेल्या 68 लाखांच्या कर्जातून होती अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। हसनैन हा बेरोजगार होता, चिडचिडा होता अशी ही माहिती पुढे येते। हसनैनची घरात प्रचंड दहशत होती आणि त्याच्या गतिमंद लहान बहिणीशी नाजूक संबंध होते, त्यामुळे त्याने हत्याकांड घडवलं। इतकंच नाही तर आईची हत्या करतानाही त्याचे हात कचरले नाहीत की हृदयात कालवा झाली नाही। मी तुझी जन्मदाती आहे, मला मारू नको अशी दया याचना हसनैनच्या आईनं केली। विकृत आणि पाषाण हृदयी हसनैननं आईचीही हत्या केली अशी माहिती हसनैनची बहीण सुबिया हिनं दिलेली आहे। घरामधली एक प्रायव्हेट गोष्ट आहे, काहीतरी घरातल्या नातेवाईकांमध्ये घरातल्या बहीण भावांमध्ये असलं काहीतरी एक हे आहे। आणि दुसरं म्हणजे जवळजवळ 70 लाखाचं कर्ज, 68 ते 70 लाखाचं कर्ज हसनैनवर झालं होतं। नातेवाईकांकडून, आपल्या बहिणींकडून, आजोबांकडून, बँकांकडून बहिणींच्या दागिन्यांवर घेतलेलं असं या प्रकारचं कर्ज होतं। आणि या कर्ज हे फिटत नसल्यामुळं आणि 2 वर्ष बेरोजगार असल्यामुळं तो स्वभावानं अतिशय चिडचिडा झाला होता। म्हणजे समाजामध्ये जे इम्प्रेशन होतं की अतिशय शांत, सुस्वभावी आणि सलामदुवा केल्याशिवाय पुढे जाणार नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये घरामधल्या वातावरणामध्ये घरामध्ये त्याची प्रचंड दहशत होती, चिडचिडेपणा करायचा, खूप संशयी स्वभावाचा होता। आणि त्यामुळं या संशयी स्वभावामुळं, बेरोजगारीमुळं, पैशामुळं आणि घरामधल्या काही नाजूक बाबींमुळं हे केलं असावं असं सुबियाने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे।